माझ्याकडे बऱ्याच वेळेला जेव्हा मिसबिहेवियरसाठी मुलांना घेऊन येतात पालक, तेव्हा बऱ्याचशा वेळेला ते विचारतात, की "सर तो गप्प-गप्प राहतो किंवा खूपच हायपर होतो किंवा बरोबर उत्तरं देत नाही. ओके, त्याचा फोकस नसतो, मोबाईल घेऊन बसतो, अभ्यासामध्ये तो फोकस होत नाही." त्याची कारणं काय-काय असू शकतात. तर आम्ही जनरली सायकोथेरप्युटिक वेमध्ये त्याला असं एक्सप्लेन करतो, की मुलांचा जो इमोशन्स असतात, म्हणजे जेव्हा इमोशन्स ट्रिगर होतात, तेव्हा त्या इमोशन्सना कसं प्रोसेस करायचं मुलांना समजत नाही. जसं-जसं माणूस एक साधारण 18-20 वर्षानंतर पुढे जातो, तेव्हा तो इमोशन्सना प्रोसेस करणं हळू-हळू शिकायला लागतो. बट देअर आर आजही असे ॲडल्ट्स आहेत, मॅक्सिमम ॲडल्ट्स आहेत, की त्यांना इमोशन्सना कसं प्रोसेस करायचं हे समजत नाही. मग मुलांना प्रॅक्टिकल लेव्हलला किंवा लॉजिकल लेव्हलला इमोशन्सना प्रोसेस करता येत नसल्यामुळे ते बऱ्याच वेळेला त्यांच्या ज्या रिएक्शन्स असतात, त्या इमोशनली ट्रिगर्ड असतात. म्हणजे त्यांना समजत नाही, की समजा वडील असं बोलले किंवा आई अशी बोलली किंवा अशा पद्धतीचं प्रेशर मला जाणवतंय किंवा अशा एक्स्पेक्टेशन्स पॅरेंट्सकडून माझ्या आहेत किंवा मला पुढे जाऊन अमुक करायचं, तमुक करायचं, मग आता मला एवढे मार्क्स मिळायला हवेत. मग त्यासाठी टीचर्स किंवा बाकी ज्या फॅमिलीजकडून ज्या एक्स्पेक्टेशन्स आहेत किंवा पीअर प्रेशर आहे, त्याला कसं प्रोसेस करायचं त्यांना समजत नाही आणि मग ते प्रोसेस करता येत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला जे मिसबिहेवियर पॅटर्न्स किंवा रॉंग बिहेवियर पॅटर्न्स किंवा इनकरेक्ट बिहेवियरल पॅटर्न्स दिसून येतात. मला वाटतं याच्यावर काम करताना आपण इमोशन्स कशी प्रोसेस करायची हे मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे आणि हे समजावून सांगताना सर्वात प्रथम पॅरेंट्सने शिकून घेणं गरजेचं आहे, की इमोशन्स कशी प्रोसेस करतात. आणि म्हणून अशा वेळेला काउन्सिलिंग खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतं, की कशा पद्धतीने आपण लॉजिकली आणि प्रॅक्टिकली इमोशन्स जेव्हा आपल्या आतमध्ये वरती येतात, ट्रिगर होतात, तेव्हा थांबून पॉज घेऊन आपल्याला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, की ही जी इमोशन्स आहे, म्हणजे एकतर खूप एक्झॅगरेटेड इमोशन असू शकते, म्हणजे खूप उत्साहामध्ये किंवा खूप डिप्रेशनमध्ये, दुःखामध्ये किंवा वेदनेमध्ये किंवा अस्वस्थतेमध्ये जेव्हा आपण असू, तेव्हा ही जी अवस्था आहे, ही अवस्था खरोखरच मला, माझ्या फॅमिलीला आणि पर्यायाने पूर्ण समाजाला खरोखरच त्याच्यामधून ज्या रिएक्शन्स येणार आहेत, ते फायदेशीर आहेत की दुःखदायक आहेत, वेदनादायक आहेत. तर अशा पद्धतीने प्रोसेसिंग करण्यासाठी नक्कीच काउन्सिलिंगच्या माध्यमातून मदत होऊ शकते. मला वाटतं इमोशनली प्रोसेस होणं आणि किंवा ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, ते आपण शिकून घेणं गरजेचं आहे. थँक यू.